आयला गुरु कसं काय जमतं तुला असं पोरींना इम्प्रेस करायला? अरे वस्ती कोणाची असो, मस्ती फक्त आपलीच. अंगठे धर इकडे चाल. अरे तुझे धर. अरे हा शेतामध्ये वेगळ्याच पिचकाऱ्या सोडायला चाललाय वाटतं. तू ठेव भरोसा थोडा दे हात माझ्या हाती. आले सोडून मी सारे सख्या तुझ्या रे साठी. तू थांबशील ना माझ्याजवळ? तू नाही ना जाणार तुझ्या गावाला परत? आता आपण जास्त उशीर नको करायला. लगेच घरी सांगून टाकू आपल्या लग्नाबद्दल. मला सुद्धा उद्या नवीन बायको पाहिजे. इकडे काय तुझ्या बापाची पेंड आहे काय? रागिनी. हो साहेब. रागिनी. असं तिच्याकडे कोणी बघितलं पण ना. एक दिवस या गुरुची आणि त्या नाग्याची दोघांची मस्ती चांगली जिरणार आहे. त्या गुलूला ठोकून ताला. चल लवकर रिवर्स घे गाडी. पक्याला जसं थोपटला तसं आपल्याला थोपटतील. यायचं का दूध? यायचा? अशा गायचं दूध प्यायला कोणाला नाही आवडणार? सांगतो ते ऐका आता. एक लई मोठा प्लॅन केलाय त्या गुरुला आणि त्याच्या पलटनला पकडण्याचा. म्हणून पडायचं नसतं. साहेब आपली कोणाशी दुश्मनी नाही, पण रागिनी ना आपली जान आहे जान. थोडक्यात वाचली होती रागिनी, नाहीतर आज आणलीच होती उचलून तिला. तू तुमच्या चिंतदानीवर माझ्या बापाला कुत्रा म्हणतो? अरे तुला जन्म कुठल्या जनावरांनी दिलाय त्याचा सुद्धा तपास लागलेला नाही अजून. बाय का मजा.